घेतोय ऍक्च्युअली. तर नक्कीच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. T10चे कर्णधार देखील इथे उपस्थित आहेत. आपण टॉस जिंकला असता आपला प्रथम निर्णय काय होता? आमची पण बॉलिंगची हे होती स्ट्रॅटेजी, बट आता टॉस गेलाय तर काय सांगू शकत नाही. तर नक्कीच दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एक स्ट्रॅटर्जी डोक्यात ठेवली होती की टॉस जिंकलं का प्रथम क्षेत्ररक्षण करायचं होतं, परंतु इथे जर आपण प्रथम फलंदाजी केली तर जास्त स्कोर केला. आतापर्यंत 2 मॅच ज्या झाल्या त्या प्रथम फलंदाजी करणारे जिंकलेले आहेत, त्यांनी जास्त धावा केल्यात. परंतु इथे आता पाहूया, जर यांच्याकडे गोलंदाज चांगले असतील तर नक्कीच कमी धावांवरती तुम्हाला रोखतील. तुमच्याकडे चांगले बॅटर्स असतील तर तुम्ही चांगल्या धावा कराल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक असेल या स्पर्धेसाठी, कारण की सीझन 3 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि यावेळेस ट्रॉफी कुठल्या ऑफिसमध्ये जाणार, कुठल्या ब्रांचमध्ये जाणार हे देखील आपल्याला पाहावे लागेल. मुंबईत राहते का मुंबईच्या बाहेर जाते हे देखील आपल्याला पाहावे लागेल. तोपर्यंत आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी. टीम 2 आणि टीम 1 साद मुल्ला आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातं. आपण यायचं प्लीज आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. माझ्या मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये जर पाहिलं, टॉस बॉक्समध्ये जर पाहिलं, सन्माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सरजी ठाकूर साहेब, ऑफिसर असोसिएशन अध्यक्ष, यांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफी दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या आपण सातसाठी वाजूया. कॉंग्रॅच्युलेशन सात, फलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण देखील आपण चांगलं केलं, म्हणून आपल्याला हे पारितोषिक प्रदान केलं जाते. त्यानंतर विनंती करतोय, टीम 3 आणि टीम 4 मध्ये सामना रंगला. मॅच क्रमांक 2 त्यातील मॅन ऑफ द मॅच प्रकाश, आपण कुठे असाल तर आपण देखील यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. प्रकाश प्लीज लवकर यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन यायची प्लीज. ओके, थँक्यू. जरा जोरदार टाळ्या प्रकाशसाठी देखील वाजल्या पाहिजेत. प्रकाश, कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातं आजच्या स्पर्धेतील. सन्माननीय प्रमुख पाहुणे आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला दिलं जात आहे. 3रं वर्ष आहे. सारस्वत बँक यांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर टीम क्रमांक 7 आणि टीम क्रमांक 8 त्यातील मंदार बने मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपल्याला प्रदान केलं जात आहे. मंदार, आपण यायचं आहे. येस, मंदार यांना बोलवायचं आपण. लवकर या प्लीज, कारण की मंदार बने आपण कुठे असाल सर, मग आपण 2 मिनिटं थांबूया, आपण नंतरला देऊया वाटलं सर, हरकत नाही. मी विनंती करतो अभिषेकजी पाटील, आपण पुढच्या स्पर्धेचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. अभिषेकजी पाटील, आपण पुढच्या स्पर्धेचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सुपेशजी कामटेकर. नो बॉल आला आणि या पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 2 सलामीवीर फलंदाज चैतन्य, आणि या फ्री हिटचा बॉल मिस करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. जरूर फिल्डर आहे डीप मध्ये, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न होत असताना मात्र आता विकेट. फलंदाज माघारी परतले धावबाच्या स्वरूपात. हा मोठा धक्का, हा पहिला गडी माघारी परतलाय फलंदाजी करत असलेल्या संघाचा. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येत असताना सिद्धेश आलेत बॅटिंगसाठी. डावखुरे हाताचा फलंदाज आहे सिद्धेश. अपडलेला बॉल समोर उडवलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका आणि चांगला प्रयत्न. फिल्डरने बॉल अडवलाय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. चांगला प्रयत्न होतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून आणि त्यानंतर एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 12. 12 ऑन बोर्ड, 12 धावा धाव फलकावर झालेत. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श केला होता बॉलने आणि बरोबर यष्टीरक्षकाने झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. दुसरा गडी माघारी परतलाय. विवेक जयस्वाल आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत.
ही झाली ना ती आपण कुठली खेळवतो ही खेळवतो. अभी कोण आहे? टॉस विन या पुढील सामना टीम CCVG दादर विशाल गायकवाड आणि CDSC विलेपार्ले स्वप्नील पालशेतकर आणि वारंग नाणेफेकीचा कौल झालेला आहे. टीम विशाल गायकवाड यांच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यानंतर सामना असणार आहे टीम राहुल शेलार आणि त्यांच्या विरुद्ध राजेश सावंत मितेश साटम. नाणेफेकीसाठी आपण टॉस साठी यायचं आहे. राहुल शेलार आणि मितेश साटम दोघांना विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी. समीर दुळगावळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि थोडासा चेंडू फिरला देखील त्या ठिकाणी. आतमध्ये येणारा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळाली आहे. फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक देखील बीट झालेत. बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 13 धावा धाव फलकावर झाले. 39 ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आणखीन एक चेंडू बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 13. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ज्यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि वाह काय झेल पकडलाय पहा. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. जज करत असताना त्यांनी चांगला झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज सिद्धेश देखील आता माघारी परतलेत आणि सिद्धेश माघारी परतल्यानंतर विवेक माघारी परतलेत आणि विवेक माघारी परतल्यानंतर आता प्रथमेश मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. कुणाल राणे आलेत. कुणाल यांचा पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 14 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही मोठे फटके आलेले नाहीयेत या मॅच मध्ये. हो आणखीन एक चेंडू चांगला हाताळलाय. बॉल पडल्यानंतर फिरला, बरोबर गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावा धाव फलकावर झाल्यात. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा ठोकण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असलेल्या संघाने केले आणि त्यानंतर आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. रन मिळणार नाहीये. प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे आतापासून, कारण 14 धावा धाव फलकावर झाल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. लो स्कोरिंग मॅच. धावांचा डोंगर रचायचा प्रयत्न फलंदाजी करत असलेल्या संघाने केला जरूर, पण गोलंदाजांचं मात्र वर्चस्व राहिले या मॅच मध्ये. आता मोठा फटका आलाय. बॉल निघून जातोय. 1 बाउंड 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 18 धावा धाव फलकावर झालेत. आडव्या बॅटने फटका सुरेख पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता चौकाराच्या मदतीने 18 धावा धाव फलकावर झालेत. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, आता पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर. 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणार आहे. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेतील. या पुढील सामना असणार आहे टीम दादर आणि त्यांच्या विरुद्ध टीम विलेपार्ले. म्हणजेच काय, विशाल गायकवाड आणि त्यांच्या विरुद्ध स्वप्नील पालशेतकर. आणि नाणेफेकीसाठी या दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती आहे. सदाशिव डेरे आणि मितेश साटम. राहुल शेलार आणि मितेश साटम दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये.
त्यानंतर सामना असणार आहे सचिन थिक, लोअर परेल आणि देवेंद्र तिवारे यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी या टॉस बॉक्स मध्ये त्वरितच नाणेफेक करून घेतले जात आहेत. नेक्स्ट मॅच जे शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल ते टॉस तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत, त्याचा कॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्या सर्व कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 19 धावांची गरज. चला या दोन्ही सलामीवीर बॅटर चला या सलामीवीर फलंदाज दोन्ही सलामीवीर फलंदाजांना विनंती आहे ओपनर बॅटर आपण या. बॉलिंग टीम ना बॉलिंग आली ना आपली टीम बॅटिंग ती बॉलिंग ती अबे माइक में बोल दो मितेश आलेत गोलंदाजीसाठी आणि संकेत कदम आणि त्याच्या समवेत अर्चित आलेत बॅटिंगसाठी. अर्चिस 20 बॉल मध्ये फक्त 19 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. संकेत कदम एक विस्फोटक फलंदाज आहे. संकेतकडे पाहिलं जातं विस्फोटक फलंदाज मधून लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं, टेनिस क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आलाय संकेत कदम. आणि पहा पहिलाच बॉल चांगला हाताळला होता. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला बॉल पायावर जाऊन बरोबर आदळलाय आणि लेग बायची ही धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता मॅचचं समीकरण पहिल्या बॉल मध्येच बदललंय कारण 19 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 18 धावांची आता गरज असणार आहे. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर हलक्या हातांनी ढकललाय. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे. 19 धावा फक्त करायचे, धावा झाल्या धाव फलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 ऑन बोर्ड, 3 धावा धाव फलकावर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा, स्पर्धा मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, स्पर्धा अभिमानाची आहे. स्पर्धा जिंकायची आहे त्यासाठीच प्रयत्न आहे. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजाने. टोक क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. यस, म्हणूनच की काय पंच लेग बायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते आणि धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली. 4 धावा धाव फलकावर झाल्यात. चार धावा धाव फलकावर. 4 ऑन बोर्ड. संकेत कदम विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम काळा चौकी. आपटलेला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलले, मनकटाचा वापर केला, फ्लिक ऑफ द रिचचा फटका. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच काय आता धावा झाल्या धाव फलकावर 5. जिंकण्यासाठी आणखीन 14 धावांची अजूनही गरज असणार आहे. भाई भाई आप लोग साइड हो जाना भाई प्लीज 5 धावा धाव फलकावर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावर. आता मॅचचं समीकरण 15 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 15 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावा करायच्या आहेत. कारण 19 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. आता करायचे आहेत 15 बॉल मध्ये 14 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर क्रिक हिरोज ऑनलाईन आमच्या समवेत स्कोरर मोहन तिवारी, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर
अविनाश जे लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अविनाश आमच्या समवेत जुळले, त्याचप्रमाणे माझ्या समवेत समालोचन कक्षामधून तुम्ही आवाज ऐकता सुपेशी कामटेकर यांचा, त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये विहान जाधव, त्याचप्रमाणे उमेश पाटकर आणि संजीव पाटील असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोविंदा आलेत ओव्हर नंबर 2. 15 बॉल मध्ये 14 करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न अयशस्वी. डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची आता गरज असणार आहे, कारण पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाजांनी. गोविंदा आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 तो हाताळतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. स्ट्रायकिंग एंडला संकेत कदम. वाह काय फटका सजवलाय. स्ट्रँड हँड डिलिव्हर्ड. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संकेत कदमच्या बॅटमधून आलाय षटकार. फक्त बॉलला दिशा दिली डावखुऱ्या हाताचा गोलंदाज गोविंदा. त्याने पहिला चेंडू हाताळला. दुसऱ्या बॉलवरती हा षटकार येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, डॉट बॉल आला होता जरूर, आणि त्यानंतरचा लगेचच पुढचा बॉल षटकार संकेत कदमच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, मिस केलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 11. 11 ऑन बोर्ड. फक्त जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. 19 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. जिंकण्यासाठी 19 धावा करायच्या आहेत. आता धावा झाल्यात 11. 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल संकेतसाठी. यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. 1 धाव केली आहे पूर्ण. त्याच्याकडून चूक झाली आहे. चांगला बॅकअप दिलंय. बॉलला अडवलंय त्या ठिकाणी. 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली. आता धावा झाल्या धाव फलकावर 12. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे. आडव्या बॅटने फटका खेळलाय ऑन साइडला. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर आलेत. 1च धाव मिळणार आहे. धाव संख्या आता 1ने पुढे सरकली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 या आकडेवर. म्हणजेच काय आता 10 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावा करायची आहेत. 10 बॉल 6 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. नेक्स्ट मॅच टीम विशाल गायकवाड विरुद्ध स्वप्नील पालशेतकर, म्हणजेच CCVG दादर विरुद्ध CDSC विले पार्ले. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज चैतन्य आलेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज अर्चिस आणि त्याच्या समवेत संकेत कदम हे सलामीवीर फलंदाज अजूनही फलंदाजी करतायत. चैतन्य आलेत गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3. 10 बॉल मध्ये 6 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आपटलेला बॉल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय जरूर. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आता गरज असणार आहे, कारण 10 मध्ये करायचे होते 6. पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि आता 9 बॉल मध्ये 2 धावांची आता गरज. विशाल गायकवाड यांच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ओहो हो हो, हा आगळा वेगळा चेंडू पाहायला मिळाला आणि आता वाईट बॉल. म्हणजेच काय हा सामना फिनिश, सामना जिंकलेला आहे. टीम 16 म्हणजेच विनायकजी पवार यांच्या संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम विनायकजी पवार. हार्ड लक ऑडिट डिपार्टमेंट वैभवजी घाग. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपण या कार्यक्रमाची